उद्धव ठाकरेंची आज पनवेलमध्ये सभा झाली आहे। आपल्या भाषणात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली। आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला तडीपार करणार आहोत, मी नोटीस दिली आहे, तुम्ही त्यावर शिक्कामोर्तब करा अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। तसंच मी पुन्हा येईन म्हणणारे पुन्हा कधीच येत नाहीत असा टोलाही फडणवीसांचं नाव न घेता त्यांनी लगावला। आपकी बार भाजपा तडीपार करायचंच आहे, करणारच। मी नोटीस तर दिलेली आहे, शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय, कारण तुमची मोहर उठवल्यानंतर ते तडीपार होणार आहेत। हे शिक्कामोर्तब करण्याचं काम तुम्ही करायचंय। 10 वर्षामध्ये केलं काय? ज्या काँग्रेसच्या काळापासून चालू होत्या त्या योजना त्यांचंच काही ठिकाणी नामांतर केलं। तुमच्या नेत्यांची तुम्ही नावं देता, पण नावं देता देता 2014ला ज्या काय थापा मारल्या, जुमला होता, त्या जुमल्याचं सुद्धा त्यांनी नाव बदलून आता त्याचं नाव मोदी गॅरंटी केलेली आहे। आजपर्यंत काही जणांनी छाती ठोक सांगितलं होतं की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। आज सुद्धा दिल्लीतले सांगतात तेच पुन्हा येणार, पण पुन्हा येणारे अगदी स्वतःच्या घरामध्ये जातात, ते पुन्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये येऊ शकत नाहीत। आणि एवढंच जर का त्यांना आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन, मग फोडाफोडी कशाला करताय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।